Good morning all. In last lecture, we will start our chapter number 3, sampling. Okay. So question number first. What is sampling? Explain its feature. Sampling काय आहे हे थोडं आपल्याला माहिती आहे की sample, that means we select a few number of respondent and the result is applicable to whole population. This is called the sampling. So sampling काय आहे, त्याचे टाइप्स काय आहेत किंवा गुड सॅम्पल कशाला म्हणायचं आहे, फीचर्स काय आहे, असे क्वेश्चन आपण ह्या चॅप्टर नंबर 3 मध्ये लर्न करणार आहोत. So introduction of sampling. Sampling is a statistical procedure that is concerned with the selection of the individual observation. It helps us to make statistical inference about the population. Sampling काय आहे, एक statistical method आहे. Here we select the few number of sample from large number of respondent like a population. आणि जे large number of respondent आहे त्याला पण population असतं असं म्हणतो. आणि ह्या population मधून आपण काय करतो, here we select a few number of respondent. A population can be defined as a whole that include all the item and characteristic of the research taken into study. Population म्हणजे लक्षात आलं का, population म्हणजे काय आहे, whole item, whole characteristic of the research taken into study. However, gathering all this information is time consuming and costly. मग आपण प्रत्येक ह्या पॉप्युलेशनचा स्टडी करणं हे कसं आहे तर टाइम कंझ्युमिंग आहे, as well as it's very costly method. That's why here researcher prefer the sampling method. म्हणून रिसर्चर काय करतात तर होल पॉप्युलेशनचा स्टडी न करता ह्यामधून आपण काय करतो, काही सिलेक्ट नंबर ऑफ रिस्पॉन्डंट सिलेक्ट करतो, few number of respondent select करतो and the study only few number of respondent, but the result is applicable to whole population. Is it clear intro? Yes. Okay. Yes. Then characteristic of good sample. मग good sample तुम्ही कशाला म्हणाल हे दिलेलं आहे. फर्स्ट पॉइंट आहे गोल ओरिएंटेड. A sample design should be goal oriented. तुमचं सॅम्पल हे कसं असलं पाहिजे, गोल ओरिएंटेड असणं महत्वाचं आहे. It is the means that should be oriented to the research objective and fitted to the survey condition. आणि ज्या इंटेन्शनने, ज्या पर्पजने तुम्ही हा सॅम्पल सिलेक्ट केलेला आहे त्याचे रिझल्ट तुमच्या पॉप्युलेशनला अप्लाय होणं महत्वाचं आहे. दिस इज कॉल्ड द गोल ओरिएंटेड. फॉर एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की आपल्याला दापोली मार्केटचा काय करायचं आहे तर स्टडी करायचं आहे. सो दापोली मार्केट हे काय झालं, पॉप्युलेशन आहे. दापोली मार्केट इज अ पॉप्युलेशन. आणि यामध्ये आपण काय केले, काही ठराविकच नंबर ऑफ रिस्पॉन्डंट सिलेक्ट केले. म्हणजे मला काय करायचं आहे, दापोली मार्केट मध्ये किती गर्ल्स काय करतायत, एखाद्या वस्तू परचेस करतायत, तर गर्ल्स काय झाले माझे सॅम्पल आहे. तर ह्या गर्ल्स मधून मी सगळेच गर्ल्स काय करणार नाहीयेत, सगळ्याच लेडीज घेणार नाहीये. तर यामधल्या काही लेडीज, काही रिस्पॉन्डंट मी काय घेणार आहे, सिलेक्ट करणार आहे. तर माझं टार्गेट काय आहे, गर्ल्सचं बिहेवियर फाइंड आउट करणं. जर मी ऍज गर्लच्या ऐवजी बॉईजना सिलेक्ट केलं तर माझं सॅम्पल हे गोल ओरिएंटेड होईल का, नक्कीच नाहीये. तर मला काय करावं लागेल अशा वेळी, हियर वी सिलेक्ट अ फ्यू नंबर ऑफ रिस्पॉन्डंट, दॅट मीन्स हियर वी सिलेक्ट फ्यू नंबर ऑफ गर्ल्स, आणि तिथे मी काही गर्ल्स काय करणार आहे तर सिलेक्ट करेन. दिस इज कॉल्ड द गोल ओरिएंटेड. सेकंड पॉइंट, accurate representative of the universe. A sample should be an accurate representative of the universe from which is taken. There are different method for selecting a sample. मग या सॅम्पलिंगच्या मेथड आहेत हे आपल्याला पुढच्या क्वेश्चन मध्ये डिटेल लर्न करायचं आहे. बट accurate representative of the universe, आणि जो काही तुम्हाला सॅम्पल सिलेक्ट करायचा आहे त्याचे रिझल्ट हे कसे असले पाहिजेत, accurate आले पाहिजे. It will be truly representative only when it is represent all types of unit or groups in the total population in fair proportion. म्हणजे आता इथे काय सांगायचं आहे बघा, म्हणजे मी काय ठरवलं लास्ट एक्झाम्पल प्रमाणे की हियर वी फाइंड आउट द गर्ल्स बिहेवियर इन दापोली मार्केट. दापोली मार्केट मधलं गर्ल्स बिहेवियर काय आहे, रिगार्डिंग क्लोथिंग असेल. ओके, हे आपण एक्झाम्पल घेऊया. तर ह्या क्लोथिंगशी रिलेटेड मला काय करायचं आहे, गर्ल्सचं बिहेवियर चेक करायचं आहे.
So here I will just select only 2 or 3 girls. तर हे सॅम्पल आहे का? नक्कीच नाही. कारण जर 2 आणि 3 सॅम्पल मी घेतलं आणि त्याचा रिझल्ट अख्ख्या पॉप्युलेशन वरती मी इम्प्लाय केला तर तो राईट नाही होऊ शकत किंवा त्याला आपण गुड सॅम्पलिंग नाही म्हणू शकत. सो हियर वी सिलेक्ट द अप्रोप्रिएट प्रपोर्शन. म्हणजे प्रपोर्शन तुम्ही काय करा, नंबर ऑफ सॅम्पल किती आहेत हे आधी कन्सिडर करा. ओके, हे आधी फाइंड आउट करा आणि त्याच्याशी रिलेटेड मग तुम्हाला सॅम्पल सिलेक्ट करणं हे मस्ट आहे. दॅट मीन्स हियर वी सिलेक्ट द फेअर प्रपोर्शन. आणि फेअर प्रपोर्शन हे महत्वाचं असणार आहे. जर आपण खूप कमी सॅम्पल सिलेक्ट केले तर रिझल्ट ऍप्लिकेबल करण्यासाठी काय होऊ शकतं, म्हणजे अनफेअर होऊ शकतं तिथे किंवा तुमचा रिझल्ट हा रॉंग येऊ शकतो. इज इट क्लिअर फर्स्ट और 2 पॉइंट? Yes. पॉइंट नंबर 3 प्रपोर्शनल. म्हणजे जसं आता आपण सांगितलं प्रपोर्शन हे कसं असलं पाहिजे, अप्रोप्रिएट असणं महत्वाचं आहे. A sample should be proportional. It should be large enough to represent the universe properly. आणि तुमचं जे सॅम्पल आहे हे लार्ज असणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बट इट्स टोटली डिपेंड्स ऑन अवर पॉप्युलेशन. तुमचं पॉप्युलेशन किती आहे दापोली मार्केट मधलं हे आधी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि याच्यावरूनच आपण काय करतो, सॅम्पल हे सिलेक्ट करतो. द सॅम्पल साइज शुड बी सफिशियंटली लार्ज टू प्रोव्हाइड स्टॅटिस्टिकल स्टॅबिलिटी ऑर रिलायबिलिटी. आणि यामधूनच तुम्हाला स्टॅटिस्टिकल स्टॅबिलिटी आणि रिलायबिलिटी ही काय करायची असते, मेंटेन करायची असते. दॅट्स वाय हियर वी सिलेक्ट द प्रपोर्शनेट सॅम्पल. द सॅम्पल साइज शुड गिव्ह accurate required for the purpose of particular study. आणि तुमच्या स्टडीचा पर्पस हा तुमच्या सॅम्पलिंग वरून क्लिअर होत असणार आहे. दॅट्स वाय हियर वी सिलेक्ट अ प्रपोर्शनल or large or enough number of respondents. Okay, point number 4. मैडम बोल रहे थे क्या हुआ, कोई डाउट है किसी को? माइक ऑन है किसी का, देखो चेक करो. नेक्स्ट पॉइंट, रैंडम सिलेक्शन. अ सॅम्पल शुड बी सिलेक्टेड ऍट रॅन्डम. ओके, आता सॅम्पल सिलेक्शनच्या काही मेथड्स आहेत. ह्या मेथड काय करतात तुम्ही प्रेफर करतात, डिपेंड्स ऑन अवर रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. हियर रिसर्चर सिलेक्ट मेथड्स ऑफ सॅम्पलिंग. दॅट मीन्स एनी आयटम इन द ग्रुप हॅज अ फुल और इक्वल चान्स. म्हणजे सपोज काय केले, आता तुम्ही काय आहात, दापोलीतले काही स्टुडंट आहात, गर्ल्स आहेत. ह्यामधले मी काय केले, रिस्पॉन्डंट फक्त मला माहित असणार आहे, मी 4 रिस्पॉन्डंट इथे काय केले, सिलेक्ट केले. तर तो गुड सॅम्पल होईल का? नाही. ते गुड कॅरेक्टर होईल का? कॅरेक्टरिस्टिक नाही. तर इथे जे आपण सॅम्पल सिलेक्ट केलेले आहेत ह्या सगळ्या सॅम्पलना हियर वी प्रेफर इक्वल चान्स. आणि ह्या सिलेक्ट केलेल्या सॅम्पलना तुम्ही जर इक्वल चान्स दिलात तरच आपण काय म्हणू शकतो, दिस इज कॉल्ड द रॅन्डम सॅम्पलिंग. दिस मेक द सिलेक्टेड सॅम्पल ट्रूली रिप्रेझेंटेटिव्ह इन कॅरेक्टर. ओके, आणि हे जे सॅम्पल आहेत हे तुमच्या पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करण्याचं काम करतात. दॅट्स वाय हियर वी सिलेक्ट अ सुटेबल मेथड फॉर कलेक्टिंग अ सॅम्पल सिलेक्शन. नेक्स्ट पॉइंट, इकॉनॉमिकल. अ सॅम्पल शुड बी इकॉनॉमिकल. सॅम्पलिंग कसं असलं पाहिजे, इकॉनॉमिकल असलं पाहिजे. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सर्वे शुड बी अचीव्ड विथ द मिनिमम कॉस्ट ऍट E4. म्हणजे तर सगळ्या पॉप्युलेशनचं स्टडी करणं पॉसिबल नाही आपल्याला. दॅट्स वाय हियर वी सिलेक्ट द सॅम्पलिंग मेथड. म्हणून आपण काय केलंय तर सॅम्पलिंग मेथड ही सिलेक्ट केलेली आहे. पण ते सॅम्पल सिलेक्शन सुद्धा कसं असलं पाहिजे तर कॉस्ट तिथे आपला कमी एक्सपेन्सेस झाला पाहिजे किंवा इफोर्ट आपले तिथे कमी काय झाले पाहिजेत, यूज झाले पाहिजे. That's why here called economical. Next point is the practical. A sample design should be practical. Sampling कसं आहे, जे आपण number of respondents सिलेक्ट केलेले आहे, the result of number of respondent is applicable to whole population, but it's practical. तो practical असणं महत्वाचं आहे. The sample design should be simple. That is, it should be capable of being understood the followed in the field work. Okay, आणि ते कॅपेबल असणं गरजेचं आहे किंवा आपण ज्यावेळी फील्ड वर्क करू
त्यावेळी तो अंडरस्टूड होणं महत्वाचं आहे. एक सिम्पल थिंग तो प्रॅक्टिकली अप्लाय होणं महत्वाचं असणार आहे. अँड लास्ट पॉइंट, ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर. A sample should be designed so as to provide actual information required for the study and also provide an adequate basis for the measurement of its own reliability. आणि जी ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ही तुमच्या ह्या सॅम्पलिंग मधून प्रोव्हाइड होणं महत्वाचं आहे. तर त्याने काही बायसनेस दाखवला तर त्याचा रिझल्ट मात्र रॉंग येऊ शकतो आणि त्याचा रिझल्ट हा होल पॉप्युलेशन वरती रॉंगली इम्पॅक्ट होऊ शकतो. दॅट्स वाय हे जे फीचर्स दिलेले आहेत हे फीचर्स जर तुमचे इन्क्लूड असतील तुमच्या सॅम्पलिंग मध्ये तरच आपण काय म्हणू शकतो, दिस इज द गुड सॅम्पलिंग सिलेक्शन. कन्क्लुजन काय सांगितले बघा. इन ब्रीफ, अ गुड सॅम्पल शुड बी ट्रूली रिप्रेझेंटेटिव्ह इन कॅरेक्टर. आणि गुड सॅम्पल काय करतं, तुमच्या पॉप्युलेशनला एक ट्रूली रिप्रेझेंट करण्याचं काम करतं. It should be selected at random and should be adequate proportional. ने रॅन्डमली सिलेक्ट करण्याचं काम, प्रपोर्शनल सिलेक्ट करण्याचं काम एक गुड सॅम्पल ऑलवेज करत असते. इन फॅक्ट द ॲट्रिब्यूट्स ऑफ द गुड सॅम्पल. आणि यामध्ये याचे जे काही फीचर्स आहेत हे जर असतील, सो हिअर वी कॉल द गुड सॅम्पलिंग मेथड. इज इट क्लिअर फर्स्ट क्वेश्चन? Yes. ओके, आता एक लक्षात ठेवा, कॅरेक्टरिस्टिक ऑफ सॅम्पलिंग हा क्वेश्चन डिफरंट आहे हा, आणि कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड सॅम्पलिंग हा क्वेश्चन डिफरंट आहे. सो आपण आता लर्न केलेला आहे इसेन्शियल ऑफ गुड सॅम्पल. गुड सॅम्पल आपण कशाला म्हणू शकतो हा क्वेश्चन लर्न केलेला आहे. क्वेश्चन नंबर 2, एक्सप्लेन बेसिक टर्मिनॉलॉजी युज्ड इन सॅम्पलिंग. आणि स्टॅटिस्टिक मध्ये ज्या टर्मिनॉलॉजी यूज करतात त्या कोणत्या आहेत हे आपण ह्या सेकंड क्वेश्चन मध्ये लर्न करायचं आहे. व्हॉट इज पॉप्युलेशन, व्हॉट इज युनिट, व्हॉट इज सॅम्पल, व्हॉट इज सॅम्पलिंग फ्रेम, व्हॉट इज सॅम्पलिंग एरर, असे काही टर्मिनॉलॉजी इथे दिलेले आहेत. तो पॉप्युलेशन आता तुम्हाला लक्षात आलेला आहे. सो वन बाय वन आपण स्टार्ट करू. फर्स्ट पॉइंट आहे पॉप्युलेशन. Population is the collection of the element on which you are required to analyze and draw a conclusion. The population include all the items under consideration for the particular case study in usually very large. Simple thing लक्षात ठेवा, population is always कसं असणार आहे ते large असणार आहे. ओके, here we consider for the particular case study. आपल्या केस स्टडी साठी जो आपण एरिया सिलेक्ट केलेला आहे तिथे आपण त्याला पॉप्युलेशन म्हणू शकतो. म्हणजे माझं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, हियर वी फाइंड आउट द कस्टमर सॅटिस्फॅक्शन इन दापोली सिटी. दापोली सिटी मधलं जर कस्टमर सॅटिस्फॅक्शन मला फाइंड आउट करायचं आहे तर माझं पॉप्युलेशन कोणतं असेल मग सांगा बरं. Am I audible? तुमचा हा, मी काय विचारला क्वेश्चन. सपोज माय क्वेश्चन और माय ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च इज टू फाइंड आउट कस्टमर सॅटिस्फॅक्शन इन दापोली मार्केट. तर माझं पॉप्युलेशन कोणतं असेल. दापोली मार्केट मधले कस्टमर किंवा पीपल. व्हेरी गुड. दापोली मार्केट मधले कस्टमर हे माझं पॉप्युलेशन झालं. तर तुम्ही म्हणाल की दापोलीची सगळे पॉप्युलेशन म्हणजेच काय असणार आहे तुमचं पॉप्युलेशन. नाही, दापोली मार्केट मध्ये जाणारे जेवढे लोक आहेत, जेवढे कस्टमर आहेत, दिस इज कॉल्ड द पॉप्युलेशन. इज इट क्लिअर? Yes. Second point, unit. Each component of the population being studied is known as the unit of population. आणि आता ह्या कस्टमर मध्ये each and every customer त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कंपोनंट और युनिट म्हटलेलं आहे. लक्षात येते का बघा. पॉप्युलेशन म्हणजे होल पॉप्युलेशन झालं. आता यामध्ये फॉर एक्झाम्पल मुस्कान दापोलीचे आहे किंवा आपला जोशी दापोलीचा आहे, तर हे काय झालं, युनिट झाले. लक्षात येते. each component of the population being studied is known as the unit of population. Some or many of these units are chosen as the sample. आणि यामध्ये आपण काय करतो, काही बरेच सॅम्पल सिलेक्ट करू किंवा काही कमी, म्हणजे सम or many of the units are chosen as the sample for the further analysis and deduction. म्हणजे आपल्या स्टडीसाठी आपण काही युनिट इथे सिलेक्ट करू शकतो. दिस इज कॉल्ड द सॅम्पल. ओके, ऑल्सो क्लिअर फर्स्ट अँड सेकंड पॉइंट.
Yes. Point number 3, strata. The section of the population chosen by the taking more or less homogeneous unit. लक्षात ठेवा स्ट्राटा कशाला म्हटलेला आहे. होमोजिनियस युनिट टुगेदर इज कॉल्ड द स्ट्राटम and the plural from the stratum is called strata. म्हणजे आपण एक्झाम्पल जे घेतलेलं आहे, हिअर वी फाइंड आउट कस्टमर सॅटिस्फॅक्शन, दॅट मीन्स हिअर वी फाइंड आउट गर्ल सॅटिस्फॅक्शन इन दापोली मार्केट. तर दापोली मार्केट मध्ये जाणाऱ्या गर्ल्स ह्या एकाच एजच्या आहेत का हो? नाही. तर दापोली मार्केट मध्ये आता मी काय केलं, त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, म्हणजे काय, तर 10 इयर पर्यंत 10 इयर असणारा एक ग्रुप वेगळा केला, त्याच्यानंतर 10 to 15 इयर्स असणारा ग्रुप वेगळा केला, 16 to 20 इयर्स असणारा ग्रुप वेगळा केला. लक्षात येतंय का? आणि हा प्रत्येक जो ग्रुप आहे, दिस इज कॉल्ड अ स्ट्रॅटा. जो आपण एक ग्रुप म्हणतो त्याला स्ट्रॅटा. दोज आर इंडिकेट द होमोजिनियस फीचर. म्हणजे माझं काय एक्झाम्पल घेतलं मी, ओके, मी काय केलेलं आहे, फर्स्ट एज टू 15 किंवा फर्स्ट टू 5 हा जो एज ग्रुप असणारा आहे तो सेम कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट करेल. दिस इज कॉल्ड द होमोजिनियस और दिस इज कॉल्ड द स्ट्रॅटा. इज इट क्लियर पॉइंट? Yes. Okay, very good. Next point, sample frame. For collection of the element from which you will drawing sample is known as the sampling frame. Sample frame can be same as the population or the part of population in some case. म्हणजे सॅम्पल फ्रेम जितके आपण घेऊ त्याला आपण सॅम्पल फ्रेम असं म्हटलेलं आहे. लाईक पॉप्युलेशन सुद्धा त्याला म्हटलं जातं. सॅम्पल फ्रेम मस्ट बी सिग्निफिकंटली लार्ज दॅन द सॅम्पल साइज. हे सेंटेन्स लक्षात ठेवा. सॅम्पल फ्रेम इज ऑलवेज इंडिकेट द लार्ज नंबर ऑफ रिस्पॉन्डंट as compared to sample size. Sample size is different concept, sample frame is a different concept. Okay, सॅम्पल फ्रेम मध्ये काय असणार आहेत, नंबर ऑफ रिस्पॉन्डंट हे थोडेसे जास्त असतील ऍज कम्पेअर टू सॅम्पल साइज पेक्षा. टू ऑब्टेन द हायर लेवल ऑफ ॲक्युरसी इन अवर रिझल्ट. आणि हे सॅम्पलिंग फ्रेम आपण का करतो, तर आपले रिझल्ट हे ॲक्युरेट येण्यासाठी हियर द रिसर्चर सिलेक्ट द लार्ज नंबर ऑफ रिस्पॉन्डंट. दिस इज कॉल्ड द सॅम्पल फ्रेम. समटाइम दिस इज कॉल्ड द पॉप्युलेशन. आणि काही वेळा आपण याला पॉप्युलेशन सुद्धा म्हणतो. इज इट क्लिअर? Yes. Yes. बाकी लोक स्टुडंट फक्त अटेंडन्स लावायसाठी आलेले आहेत का? आवाज कोणाचाच येत नाहीये. तर हार्डली 1 ते 2 स्टुडंटचाच आवाज येतोय. व्हॉइस मध्ये तर निशिकांत जोशी सोडला तरी कोणाचाच आवाज येत नाही. कशाला लाईव्ह लेक्चरला येतात? नेक्स्ट पॉइंट आहे 5th पॉइंट, सॅम्पल. The item taken from the population for analysis, for deduction of the hypothesis or arriving at the conclusion. Sample. Sample selection from 2 sources or 2 methods like probability sampling and non-probability sampling. आता हा जो पॉइंट आहे 5th पॉइंट, हाच आपल्याला डिटेल क्वेश्चन लर्न करायचा आहे. सॅम्पल म्हणजे काय, हियर रिसर्चर सिलेक्ट नंबर ऑफ रिस्पॉन्डंट. दिस इज कॉल्ड द सॅम्पल. सिंपल थिंक लक्षात ठेवा. हे जे एक्सप्लेनेशन जरी मोठं दिलं असेल तर त्यामध्ये मेथड कोणत्या कोणत्या आहेत हे मी ऍड केले थोडं. फक्त सॅम्पल म्हणजे काय, when the researcher select few number of respondent from large population, this is called the sample. Here researcher use 2 methods for collecting sample like probability sampling and non probability sampling. मग probability sampling चे तुम्हाला काही मेथड्स दिलेले आहेत, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगच्या काही मेथड्स इथे दिलेल्या आहेत. ओके, पॉइंट नंबर 6, सॅम्पल साइज. The size of the total sample to be taken constitute the sample size. This is the collection of all the sample taken. Sample size can vary on the following factors such as size of the population, variability of the population, required level of the accuracy. ओके, आपलं पॉप्युलेशन किती आहे याच्यावरून आपण सॅम्पल साइज ही डिसाइड करत असतो. समटाइम हियर रिसर्चर सिलेक्ट लार्ज नंबर ऑफ सॅम्पल, ओके, बिकॉज ऑफ accuracy of the result. रिझल्टची अॅक्युरसी ही जास्त येण्यासाठी काही वेळा सॅम्पल साइज हे जास्त सिलेक्ट केले जातात. नेक्स्ट पॉइंट, जनरलायझिंग.
The process of making an opinion or overall view on specific group by investigating and analyzing some of the evidence is known as generalizing. Generalizing चे meaning लक्षात ठेवा, objective ला विचारलेला आहे. The process of making an opinion. Okay, generalizing म्हणजे काय आहे? Like a opinion or overall view on the specific group by investigating and analyzing some of the evidence is called the generalizing. Generalizing enable us to use the result obtained from the study as a situation into other similar situation. आणि पर्टिक्युलर सिच्युएशन बाबतीत आपलं ओपिनियन काय आहे, आपलं ओव्हरऑल व्ह्यू काय आहे, दिस इज कॉल्ड द जनरलायझिंग. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. Yes. टर्मिनॉलॉजी वरती लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा ऑब्जेक्टिव्हला पॉइंट हे रिपीट झालेले आहेत. व्हॉट इज सॅम्पल साईज? सॅम्पल साईज म्हणजे काय, सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे काय, हे ऑब्जेक्टिव्हला रिपीट झालेले पॉइंट आहे. जनरलायझिंग काय आहे, तो टर्मिनॉलॉजी क्लिअर असणं महत्वाचं आहे. सॅम्पलिंग एरर, the error that occur because the sample are not the true representative of the population is known as the sampling error. सिंपल थिंक आहे. सॅम्पलिंग एरर म्हणजे आपल्याला लक्षात येईल, म्हणजे आपण सॅम्पल जे सिलेक्ट केलेलं आहे हेच रॉंग केलेलं आहे. म्हणजे मगाच्या एक्झाम्पल प्रमाणे here we find out the girls satisfaction in Dapoli market, but here researcher select some boys, okay, in sampling. सॅम्पलिंग मध्ये त्याने काय केलं, बॉईजना सिलेक्ट केलं. तर काय असणार आहे, हे सॅम्पलिंग एरर होऊ शकतं, कारण तुमचं सॅम्पल हे काय आहे तर रॉंग आहे. ओव्हर सॅम्पलिंग, लास्ट पॉइंट. द रिपिटेशन इन टेकिंग अ सॅम्पल मल्टिपल टाइम इज नोन ॲज द ओव्हर सॅम्पलिंग. आणि मी काय केलं, काही फ्यू सॅम्पलना सिलेक्ट केलेलं आहे आणि फॉर एक्झाम्पल मी काय केलं, मुस्कानला सिलेक्ट केलं किंवा आणखी एक 4 गर्ल्सना सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याचेच रिझल्ट मी काय करते, मल्टिपल टाइम त्या बाकीच्या सॅम्पलना अप्लाय करते. दिस इज कॉल्ड द ओव्हर सॅम्पलिंग. ओके, द रिपिटेशन इन टेकिंग अ सॅम्पल मल्टिपल टाइम इज नोन ॲज द ओव्हर सॅम्पलिंग. क्वेश्चन नंबर 3. What are the advantages and disadvantages of sampling? आता हा ऍडव्हान्टेजेसचा जो क्वेश्चन आहे हा ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॅम्पलिंग म्हणून सुद्धा विचारला जातो. तर पॉइंट सेम असतील, लक्षात ठेवा. व्हॉट इज ऍडव्हान्टेजेस ऑफ सॅम्पलिंग अँड एक्सप्लेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॅम्पलिंग. दोन्हीचे पॉइंट हे तुमचे सेम असणार आहे. Sampling may be defined as the procedure in which a sample is selected from the individual or a group of people of certain kinds of the research purpose. In sampling, the population is divided into number of part called sample unit. आणि जे पॉप्युलेशन वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे, ते एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला हे दिलेलं आहे इमेज. हे इमेज वरून लक्षात येईल. 1 to 12 काय आहे, पॉप्युलेशन आहेत आणि यामधून आपण काय केले, काही नंबर ऑफ रिस्पॉन्डंट सिलेक्ट केले. दिस इज कॉल्ड द सॅम्पलिंग. फर्स्ट ऍडव्हान्टेजेस और ऑब्जेक्टिव्ह. फर्स्ट पॉइंट, low cost of sampling. If data were to be collected for the entire population, the cost will be quite high. A sample is a small proportion of a population. आणि sample म्हणजे काय म्हणतो आपण, it's very simple thing. Here we select few or proportionate number. So the cost will be lower if the data is collected for a sample for the population, which is big advantages. आणि होल पॉप्युलेशनचा स्टडी करणं जेव्हा पॉसिबल नसतं, that time we prefer or that time researcher prefer the sampling method. So sampling method always indicate or always help for low cost, save time as well as our effort. Next point, less time consuming in sampling. Use of sampling take less time also. सॅम्पल आपण काहीच सिलेक्ट करतो म्हणून आपला टाइम काय होणार आहे, इथे सेव्ह होणार आहे. इट कंझ्युम लेस टाइम दॅन सेन्सस टेक्निक. सेन्सस टेक्निक म्हणजे काय तर पॉप्युलेशन म्हणतो आपण. सेन्सस म्हणजेच काय तर पॉप्युलेशन. पॉप्युलेशनचा स्टडी करणं काय आहे, टाइम कंझ्युमिंग आहे. दॅट टाइम हियर वी प्रेफर सॅम्पलिंग लाईक टॅब्युलेशन, अनालिसिस एक्सेट्रा. टेक मच लेस टाइम इन द केस ऑफ सॅम्पल दॅन इन केस ऑफ द पॉप्युलेशन. देन स्कोप ऑफ सॅम्पलिंग इज हाय. The investigator is concerned with the generalization of data. The study a whole population in order to arrive at generalization would be impractical.
some population are so large that the characteristic could not be measured. Before the measurement has been completed, the population would have changed. But the process of sampling make it possible to arrive at generalization. आणि ह्या सॅम्पलिंग मुळे आपण काय होऊ शकतो, हियर वी इझिली रीच इन जनरलायझेशन थिंक और जनरलायझेशन ओपिनियन और ओव्हरऑल व्ह्यू. आणि आपण ह्या जनरलायझेशन कडे इझिली कशामुळे जाऊ शकतो, तर सॅम्पलिंग मुळे. सिंपल थिंग आहे की आपण दापोली मार्केटचा सगळा जर सर्वे करत बसलो तर आपला रिसर्च कधी कम्प्लीट होईल हे सांगू नाही शकत. पण ज्यावेळी आपण सॅम्पलिंग मेथड प्रेफर करतो, आपण सफिशियंट नंबर सिलेक्ट करतो, त्याचा स्टडी करतो आणि आपण कॉन्फिडंटली सांगू शकतो की ओके, दापोली मार्केटमध्ये परचेस करणाऱ्या गर्ल्सचा ऍटिट्यूड हा अशा टाईपचा आहे. हे आपण कशावरून कॉन्फिडंटली सांगितलेलं आहे, तर सॅम्पलिंग वरून. दॅट्स वाय हियर सेड स्कोप ऑफ सॅम्पलिंग इज हाय. बऱ्याच वेळी आपला पॉप्युलेशनचा स्टडी करून जे रिझल्ट रॉंग येऊ शकतात ते सॅम्पलिंग मुळे सुद्धा काय होऊ शकतात, वी कॅन इझिली रीच जनरलायझेशन. पॉइंट नंबर 4, accuracy of data is high. Having draw a sample and compute the desired descriptive statistic, it is possible to determine the stability of the obtained sample value. आणि accuracy काय होणार आहे तुम्हाला इथे जास्त बघायला मिळेल. A sample represent the population from which is draw. पण हे कशावरती डिपेंड असणार आहे, तर तुम्ही सॅम्पल किती ड्रॉ केलेला आहे हे याच्यावरती डिपेंड असेल. It permit a high degree of accuracy due to limited area of proportion operations. Moreover, carefully execution of field work is possible. Ultimately, the result of sampling studies turn out the efficiently accurate. आणि हे efficiently accurate हे टोटली तुमच्या पॉप्युलेशन वरती आणि तुम्ही किती नंबर ऑफ रिस्पॉन्डंट सिलेक्ट केलेले आहेत याच्यावरती डिपेंडेबल असू शकते. Point number 3, organization of convenience. Organizational problem involved in sampling are very few. Since sample is of all small size, vast facility are not required. Sampling is therefore economical in respect of the resources. Study of sampling involve less space and equipment. आणि ऑर्गनायझेशन साठी का कन्व्हिनियंट आहे, कारण बऱ्याच वेळी आपण सगळ्या पॉप्युलेशनचा स्टडी करणं इट कॅन पॉसिबल फॉर ऑर्गनायझेशन. That time every organization prefer the sampling method for economical. Okay, economical साठी ते शक्यतो काय करतात, तर सॅम्पलिंग हे प्रेफर करते. नेक्स्ट पॉइंट, intensive and exhaustive data. In sampling study, measurement or observation are made of a limited number. So intensive and exhaustive data are collected. आणि इथे आपला जो पर्पज आहे ह्या पर्पजने आपण सॅम्पल सिलेक्ट केलेले असतात. दॅट्स वाय वी कॅन इझिली अचीव अवर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ दी रिसर्च. अँड लास्ट पॉइंट, suitable in limited resources. The resources available within an organization may be limited. Studying the entire universe is not viable. The population can be satisfactorily covered through sampling. आणि satisfactory result मिळण्यासाठी sampling is very good method for collecting a data. Where limited resources exist, use of sampling is an appropriate strategy while conducting marketing research. आणि ज्यावेळी आपल्याकडे रिसोर्सेस हे लिमिटेड असतात, मग तो टाइम असेल, कॉस्ट असेल, मनी असेल किंवा आपले इफोर्ट्स असतील, त्यासाठी मात्र सॅम्पलिंग मेथड ही कशी आहे, इट्स व्हेरी गुड मेथड फॉर ऑर्गनायझेशन और मार्केटिंग रिसर्च. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. आहात ना सगळे? Yes. ओके, तो आजचे 3 क्वेश्चन आपले कम्प्लीट झालेले आहेत. Yes. जर काही डाऊट असेल तर विचारू शकता.